नमस्कार, मी अमित कोळीकर. तरुण भारत फास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात पुढील 5 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. तसेच कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील अरबी समुद्र खवळल्याने स्थानिक मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिलाय. कारवार जिल्ह्यातील प्रसिद्ध मगोड धबधबा यंदाच्या दमदार पावसामुळे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने वाहू लागलाय. अनेक वर्षानंतर धबधब्याचे रौद्र आणि मनमोहक रूप पाहायला मिळत असून निसर्गप्रेमी आणि पर्यटकांनी तेथे मोठी गर्दी केली आहे. रामनगर येथील गणेश गल्लीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्ता पुन्हा एकदा खचलाय. रस्ता खचल्याने या मार्गावरून जाणारी एक कार खड्ड्यात अडकल्याने नुकसानही झालंय. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या काही दिवसापासून बेळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शहरातील विविध भागात नुकसानाच्या घटना घडत आहेत. भाग्यनगर 3ऱ्या क्रॉसमध्ये रस्त्यालगतच एक मोठे झाड कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. विजयपूर जिल्ह्यातील कोलार गावात कृष्णा नदीच्या पुलावर तोंडाला दोरी बांधलेल्या अवस्थेत एक मोठी मगर आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या सुरू असलेल्या पावसात बेळगाव जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप, हिडकल, नबलतीर्थ या जलाशयात पाण्याची आवक वाढू लागली आहे. राकसकोप जलाशयातील पाण्याच्या पातळीत 2 फुटांनी वाढ झाली आहे. जोयडा तालुक्यातील अनमोडजवळील आखेती आणि मेढा परिसरात हत्तींचा कळप आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 प्रौढ हत्ती आणि 1 पिल्लू अशा तिघांचा हा कळप उसाच्या शेतात ठाण मांडून आहे. हेमाडगा रस्त्यालगतच्या नाल्यात पाणी पिण्यासाठी हा कळप उतरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पावसाळ्यात सांडपाणी साचू नये आणि पावसाचे पाणी वाहताना अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून बेळगाव शहरातील नाले आणि गटार बेळगाव महापालिकेकडून साफ करण्यात आली. मात्र शहरात अजूनही अनेक ठिकाणी नाला आणि गटारीत कचरा अडकल्याचं दिसून येत आहे. अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्याने JMFC कोर्टाने त्या मुलाच्या वडिलांना 25,000चा दंड ठोठावलाय. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या दृष्टीने ही शिक्षा महत्त्वाची मानली जाते. एकाच ठिकाणी 5 वर्ष काम करणाऱ्या पोलिसांची बदली तात्काळ करावी असे पत्र पोलीस महासंचालकाकडून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले. बेळगावसह राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी फुटपाथवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश नगर प्रशासन खात्याने दिलेत. शिवाय या कारवाईचा अहवाल 15 दिवसात देण्याचे आदेशही बजावण्यात आलेत. दावणगेरे जिल्ह्यातील होदेगिरी येथील शहाजीराजे भोसले यांच्या समाधीचा विकास करण्याबाबत पर्यटन खात्याने पुरातन खात्याला पत्र पाठवले आहेत. तसेच या समाधीच्या विकासासंदर्भात आवश्यक सूचनाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. दिल्या आहेत. कोल्हापूर शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे 12 तासात पंचगंगा पाण्याची पातळी 5 फुटांनी वाढली आहे. सध्या पाण्याची पातळी 31 फुटावर पोहोचली आहे. तसंच जिल्ह्यातील 39 बंधारे पाण्याखाली गेलेत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर मुंबईत देखील मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तर अनेक महामार्गावर दरड कोसळलेत. तसेच पुलावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. अशातच आता हवामान विभागाकडून महत्त्वाच्या सूचना आणि अलर्ट जारी करण्यात आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केलाय. अशातच मिसिंग लिंकच्या एंट्री पॉईंटवर एक मोठा स्लॅब कोसळला आहे. हा स्लॅब कोसळून छताच्या भागातून डोंगरावरील राडा रोडा खाली पडत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्णपणे बंद नसली तरी अतिशय धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सोमवारी मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास टाळावाच असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.